गाजराची अशी ही अगदी टम्म फुगलेली मस्त मसालेदार फारच चविष्ट आणि अगदी खुसखुशीत ही पुरी बनून तयार झालेली आहे। नमस्कार, मी सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। सगळ्या पुऱ्या अशा मस्त टम्म फुगलेल्या अगदी खुसखुशीत होतात। अशा परफेक्ट पुरीसाठी महत्त्वाच्या टिप्स या व्हिडिओमध्ये आहेत। तर अशी ही मस्त चवीची खमंग गाजराची मसाला पुरी बघूयात। तर यासाठी इथे मी 2 वाटी गाजराच्या फोडी घेतलेल्या आहेत किंवा 2 मोठ्या आकाराचे गाजर इथे मी घेतले होते। गाजर स्वच्छ धुवून त्याची साल काढून देठाचा शेंड्याचा भाग काढून घेतला आणि त्यानंतर गाजराच्या अशा फोडी बनवलेल्या आहेत। गाजर जर जास्त जून असेल तर गाजराचा मधला जो टणक भाग असतो तो काढून टाकायचा आहे आणि त्यानंतर अशा याच्या फोडी बनवून घ्यायच्या आहेत। यानंतर इथे आपल्याला लागणार आहे 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या आणि अगदी तिखट असणाऱ्या 4 हिरव्या मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत। तर मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकताय, पण गाजर थोडंसं गोडसर असतो त्यामुळे ही पुरी अगदी तिखट किंवा झणझणीत अशी मस्त लागते। तर मिरचीचं प्रमाण थोडंसं वाढवून घेऊ शकताय किंवा तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरची थोडीशी कमी घेतला तरी चालू शकतं। यासोबतच इथे मी लाल तिखट सुद्धा वापरणार आहे आणि इथे थोडीशी कोथिंबीर मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे। यासोबतच 1 चमचा धणे घेतलेले आहेत आणि अर्धा चमचा इथे मी जिरे घेतलेले आहेत। तर हे धणे जिरे न भाजता कच्चेच घेतलेले आहेत। तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने गाजराची पुरी बनवतोय। तर हे गाजर खिसायची किंवा वाफवायची अजिबात गरज नाही आहे। तर या सगळ्या साहित्याची आपल्याला छान बारीक अशी पेस्ट बनवायची आहे। तर सगळ्यात आधी गाजराच्या फोडी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। घेतलेलं सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। तर इथे मी हिरवी मिरची, लसूण, जिरे, धणे घातलेले आहेत आणि कोथिंबीर सुद्धा याच्यामध्येच घालायची आहे आणि हे सगळं आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तर आता यामध्ये पाणी न घालता हे मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आणि थोडंसं फिरवून घेतल्यानंतर यामध्ये पाणी टाकून याची बारीक अशी पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे। सुरुवातीला जर तुम्ही पाणी घातलात तर गाजराचे तुकडे तसेच राहू शकतात। तर हे पाणी टाकून मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। तर इथे बघू शकता अगदी बारीक अशी पेस्ट गाजराची झालेली आहे। त्याचसोबत आपण जे मसाले घातले होते, जे साहित्य घातलं होतं त्याची सुद्धा अगदी बारीक अशी पेस्ट झालेली आहे। तर कोथिंबीर इथे मी वाटणामध्येच घातलेली, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वरून कोथिंबीर बारीक चिरून घातला तरी चालू शकतं। तर वाटलेलं सगळं साहित्य ताटामध्ये काढून घेतलं। त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। 2 छोटे चमचे मीठ घातलेलं आहे, पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग घातलेली आहे आणि 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे। तर हिरवी मिरची वापरली होती त्याच्यासोबतच मी लाल तिखट घातलेलं आहे। तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल तर लाल तिखट आणि मिरचीचं प्रमाण थोडंसं कमी घेऊ शकताय किंवा तुम्हाला ही पुरी अगदी झणझणीत हवी असेल तर या दोन्हीचं प्रमाण थोडंसं वाढवून घेऊ शकताय। तर ही पुरी अगदी खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये आपल्याला 1 छोटी वाटी रवा घालायचा आहे। रव्यामुळे ही पुरी अगदी खुसखुशीत आणि मस्त बाहेरून कुरकुरीत अशी तयार होते। तर आता आपल्याला इथे गव्हाचं पीठ लागणार आहे। तर ही पुरी मी गव्हाच्या पिठामध्ये बनवते, तुम्ही मैद्याची सुद्धा बनवू शकताय। तर इथे मी 1 मोठा बाउल गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि गरजेनुसार हे गव्हाचं पीठ आपण यामध्ये घालणार आहोत। घातलेलं सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आता याच्यामध्ये गरजेनुसार थोडं थोडं गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि याचा छान घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे। गाजराचं हे जे मिश्रण आहे याच्यामध्ये बसेल एवढंच गव्हाचं पीठ आपल्याला घालायचं आहे। छान घट्टसर गोळा मळायचा आहे। आपण नेहमीची पुरीची जशी कणिक भिजवतो तशीच ही कणिक भिजवायची आहे। तर जास्तीचं वरून पाणी घालायची अजिबात गरज नाही आहे। गाजर फिरवताना जेव्हा मी गाजर मिक्सरला फिरवून घेतलं त्यावेळेला अर्धी वाटी पाणी मी यामध्ये घातलं होतं आणि तेवढंच पाणी पुरेसं होतं, वरून जादाचं पाणी घालायची अजिबात गरज नाही। तर इथे गव्हाचं पीठ मी 1 बाउल भरून घेतलं होतं। तर ते सगळं पीठ इथे मला लागलेलं आहे, वरून जादाचं पीठ लागलं नाही, पण तुम्हाला याच्यापेक्षा थोडंसं कमी किंवा यापेक्षा थोडंसं जास्त गव्हाचं पीठ लागू शकतं। तर अगदी व्यवस्थित छान घट्टसर असा गोळा मी मळून घेतलेला आहे आणि असा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे। तर हा गोळा एक 10 ते 15 मिनिटासाठी मी झाकून ठेवून देते आणि त्यानंतर आपण याच्या पुऱ्या बनवणार आहोत। 15 मिनिटे हा गोळा मी छान झाकून ठेवला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा 1-2 मिनिट आपण हा गोळा मळून घ्यायचा आहे। अगदी व्यवस्थित हा गोळा आपला तयार झालेला आहे। तर इथे तुम्ही बघू शकता खूप सैलसर नाही आहे आणि अगदीच घट्टसर नाही आहे। आपण नेहमीची पुरी जशी बनवतो त्या पद्धतीचंच हे कणिक भिजवून घेतलेलं आहे आणि आता आपण याच्या पुऱ्या बनवायच्या आहेत। तर तुम्ही मोठ्या आकाराचा गोळा घेऊन चपाती लाटून झाकणाच्या साहाय्याने किंवा एखाद्या डब्याच्या साहाय्याने पुऱ्या काढून घेतला तरी चालू शकतं किंवा एक छोटे गोळे घेऊन तुम्ही पुरी लाटून घेतला तरी चालेल। तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही याच्या पुऱ्या बनवून घेऊ शकता। तर इथे मी छोटे छोटे गोळे बनवून याच्या पुऱ्या बनवून घेते।
तर इथे मी मध्यम आकाराचे असे गोळे बनवून घेते। तर तुम्हाला पुरी किती लहान किंवा मोठी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही हे गोळे बनवून घेऊ शकताय। तर आता आपण पुरी लाटून घेऊया। तर पुरी नेहमी तेलानेच लाटावी, कारण पिठाने जर तुम्ही पुरी लाटून घेतला तर तळताना ते लावलेलं पीठ तेलामध्ये उतरतं आणि ते तेलात उतरलेलं पीठ सगळं जळतं किंवा सगळं करपतं आणि आपलं तेल संपूर्ण काळं होऊ शकतं। तर ते टाळण्यासाठी अशा पद्धतीने तेल लावूनच पुरी लाटावी। तर ही पुरी खूप पातळ किंवा खूप जाडसर नाही करायची, मध्यम अशी पुरी आपल्याला लाटून घ्यायची। तर तुम्ही इथे बघू शकताय खूप जाडसर नाही आहे आणि अगदीच पातळ नाही आहे, अशी ही पुरी मी लाटून घेतलेली आहे। तर अशाच पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। तर या गाजराच्या पुरीचं पीठ अगदी परफेक्ट असं मी मळून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे पुरी लाटायला अगदी सोपं जातं। अगदी हलक्या हाताने आपण या पुऱ्या लाटून घेऊ शकतो। तर याच पद्धतीने काही पुऱ्या मी बनवून घेतलेल्या आहेत आणि या पुऱ्या आता आपण तळून बघूयात। पुरी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की गॅस मध्यम करायचा आहे आणि मध्यम गॅसवरतीच सगळ्या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। तर ही गाजराची पुरी अगदी टम्म फुगण्यासाठी तेलामध्ये पुरी सोडल्यानंतर झाऱ्याने हलकंसं तेल याच्यावरती टाकायचं आहे आणि ही पुरी सगळ्या बाजूनी हलकीशी दाबून घ्यायची आहे। अगदी हलक्या हाताने अशा पद्धतीने पुरी दाबून घेतल्यानंतर बघू शकता अगदी टम्म फुगलेली अशी ही पुरी बनून तयार होते। एक बाजू झाल्यानंतर बाजू पलटवून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा अशा पद्धतीने अगदी हलकासा दाब देऊन खालची बाजू पुरीची तळून घ्यायची आहे। या पद्धतीने पुरी तळून घेतला तर पुरी सगळ्या बाजूने एकसारखी तळली जाते। तर इथे तुम्ही बघू शकता अगदी खुसखुशीत मस्त खमंग चवीची अशी ही गाजराची तिखट मसाला पुरी तयार झाली आहे। तर याच पद्धतीने आपण राहिलेल्या सगळ्या पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत। नेहमीपेक्षा वेगळी या पद्धतीमुळे गाजराची अगदी बारीक अशी पेस्ट होते। अगदी बारीक असे कण गाजराचे या पुरीमध्ये राहत नाहीत आणि त्याचमुळे ही पुरी अगदी टम्म अशी फुगलेली तयार होते। तर ही पद्धत वापरून तुम्ही जर गाजराची पुरी बनवला तर तुमची पुरी अगदी टम्म फुगलेली खुसखुशीत फारच चविष्ट आणि अगदी परफेक्ट अशी बनून तयार होईल। तर याच पद्धतीने राहिलेल्या सगळ्या पुऱ्या मी बनवून तळून घेतलेल्या आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता प्रत्येक पुरी अगदी टम्म अशी फुगलेली आहे। तर या मस्त अशा गाजराच्या पुऱ्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोड्याशा डार्क रंगावरती किंवा अगदी हलक्याशा रंगावरती तळून घेऊ शकताय। बनवायला सोपी अगदी खमंग फारच चविष्ट अशी ही गाजराची पुरी आपली बनवून तयार झालेली आहे। टम्म फुगलेल्या खमंग स्वादाच्या अगदी खुसखुशीत आणि फारच चविष्ट अशा या गाजराच्या पुऱ्या आपल्या बनवून तयार आहेत। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने या गाजराच्या पुऱ्या जरूर बनवून बघा, अगदी परफेक्ट अशा या पुऱ्या बनवून तयार होतात। इथे एक पुरी मी तोडून दाखवते आणि तुम्ही बघू शकता अगदी हलकी फुलकी मस्त खुसखुशीत अशी ही पुरी बनवून तयार झालेली आहे। या पुरीचा रंग सुद्धा अगदी सुंदर आलेला आहे। तर या मस्त चवीच्या गाजराच्या पुऱ्या तुम्ही सुद्धा या पद्धतीने जरूर बनवून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।